हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 96वी कथा आपण ऐकतोय. भक्तराज श्री मानसिंह राजावती यांची. त्याचा आता दुसरा भाग आपण ऐकूया. मानसिंह हे घरातून निघून वृंदावनामध्ये आले आणि मग पंडित रामकृष्णदास बाबाजी यांची कृपा त्यांनी कशी मिळवली हे आपण मागच्या भागात ऐकलं. आता आपण त्यांच्या घरातून निघून गेल्यानंतर घरी काय काय घडलं होतं ते ऐकूया. मानसिंह हे रूपागुणाची खाण होते. सर्वात मोठा हा मुलगा आणि मोठ्या मुलाचं प्रत्येक कुटुंबात एक विशिष्ट असं स्थान असतं. त्यातून तो जर रूपागुणाने सुंदर असेल तर मग बघायलाच नको. मानसिंहजी यांच्या घरात सुद्धा त्यांचं एक विशिष्ट स्थान होतं. त्यांच्यावरती त्यांच्या आईवडिलांचं तर खूप प्रेम होतंच, पण बहीण भावंडांचं सुद्धा खूप प्रेम होतं. एवढंच नव्हे तर दासदासी घरातले आणि त्यांच्या प्रजेतले सगळी लोक यांचं सुद्धा मानसिंह यांच्यावरती अतिशय प्रेम होतं. त्यामुळे हा इतका आपला मोठा सुंदर गुणी मुलगा अकस्मात घरातून निघून गेल्यामुळं घरातले लोक फारच अस्वस्थ आणि चिंताग्रस्त झाले. त्यांनी त्याचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली. शोध घेता घेता ते कुशल सिंहजी यांच्याकडे आले. कारण त्यांच्याकडे हे जाण्याची शक्यता त्यांना वाटली, कारण त्यांच्याबद्दल सगळीकडेच एक आध्यात्मिक चांगल्यापैकी साधक म्हणून नावलौकिक पसरलेला होता. कुशलसिंहजी यांनी ते आपल्याकडे आले होते आणि आपल्याला काय काय विचारलं ते सगळं सांगितलं. त्यामुळे ते बहुतेक वृंदावनाला गेले असतील असा सर्वांनीच अगदी योग्य असा कयास बांधला. सगळे त्यांना हुडकत हुडकत वृंदावन येथे आले. सर्वांनी त्यांची खूपच समजूत घातली आणि परत चला म्हणून विनंती पण केली. पण त्यांचे सगळे प्रयत्न असफल राहिले. त्यांना समजावणं म्हणजे भिंतीवर डोकं मारण्यासारखंच होतं. त्यांनी कुणाचंही काहीही ऐकलं नाही. हताश होऊन सगळे लोक घरातले परत निघून गेले. त्यांचा पाय निघत नव्हता, पण त्यांचा नाईलाज होता. तरी जबरदस्तीने यांच्याकडे खर्चासाठी त्यांनी काही पैसे ठेवले. मानसिंह यांनी त्या लोकांना तेवढंच बरं वाटावं म्हणून ते पैसे स्वीकारले. आता ते जाऊजी की बगीची येथे पंडित बाबांच्या जवळ राहत होते. त्याला 8 महिने झालेले होते. एक दिवस त्यांनी पंडित बाबांना दीक्षा देण्याची प्रार्थना केली. पंडित बाबाजी कुणालाही दीक्षा देत नसत हे त्यांच्या चरित्रात आपण ऐकलेलं आहे. त्यांनी पुछरी येथील माधवदास बाबाजी यांच्याकडून मानसिंह यांना दीक्षा घेण्याची आज्ञा केली. माधवदास बाबाजींच्याकडून मानसिंह यांनी दीक्षा घेतली, पण शेवटपर्यंत तनामनाने पंडित बाबांनाच त्यांनी आपले वास्तविक गुरु मानले आणि त्यांच्या जवळ राहून त्यांच्या सांगण्याप्रमाणेच त्यांनी भजन साधना केली. पंडित बाबा सुद्धा आपल्या अत्यंत प्रिय शिष्यांपैकी ते एक आहेत असं समजत आणि त्यांच्याशी अतिशय प्रेमाने वागत असत. ते त्यांच्यावरती इतकं प्रेम करत आणि त्यांनी एक त्यांचा विशिष्ट अधिकार आपल्यावरचा मानलेला होता हे एका गोष्टीवरून समजून येतं. पंडित बाबाजी हे एक वेगळ्याच पद्धतीचे पुरुष होते. त्यांनी कधीही कुणाला दीक्षाही दिली नाही आणि कधी कुणाकडून आपली सेवाही करून घेतली नाही. आपल्या चरणांना स्पर्श करण्याची त्यांनी कधीही कुणालाही अनुज्ञा दिली नाही. ते कुणाकडूनही चरण स्पर्श करून घेत नसत. पण मानसिंह यांच्याकडून मात्र ते पाय दाबून घेत असत. अशा प्रकारची आपली सेवा करण्याचा अधिकार त्यांनी अन्य कुणालाही दिलेला नव्हता. ते फक्त मानसिंह यांच्याकडूनच ही सेवा घेत असत. दीक्षा घेतल्यानंतर बहुधा संन्यासी वेश सुद्धा मानसिंहजी यांनी बहुतेक माधवदास बाबाजींच्याकडूनच घेतला असावा, पण त्याची निश्चित अशी काही कुठेही माहिती मिळत नाही.
त्यांनी वेश घेतल्यानंतर त्यांच्या वेशाचं नाव काय ठेवलं गेलं, हेही कुणाला माहिती नाहीये. पण लोक मात्र सगळे लोक वृंदावनातले त्यांना भगतजी असं म्हणून हाक मारत असत. त्यामुळे वृंदावनात भगतजी असंच त्यांचं नाव पडलेलं होतं. ते एखाद्या वेशधारी बाबाप्रमाणे अगदी जसं नियमाने राहायला पाहिजे तसं राहतच असत. पण त्यांचा जो एक वागण्याची जी पद्धत होती आणि जे वैराग्य होतं, ते फारच टोकाचं होतं. ते कधीही आपल्या स्वतःसाठी नवीन कपडा घेत नसत. लोकांनी टाकून दिलेले जे फाटलेले जुने असे कपडे असत, ते गोळा करून ते नदीमध्ये स्वच्छ धुवून ते शिवून असे ते अंगावरती घालत असत. तसंच मधुकरी मागून उदरपूर्ती करत असत. पाणी पिण्यासाठी सुद्धा एक टीनचा जुना पुराणा डब्बा ते आपल्याजवळ ठेवत असत. खरं तर व्रजभूमीतील सगळे साधू हे बहुधा व्रजराजाचा बनलेला करूवा म्हणजे गडवा मातीचा हे पाणी पिण्यासाठी वापरतात. पण हा गडवा जवळ ठेवण्यामध्ये सुद्धा त्यांना परमुखापेक्षिता म्हणजेच आपण दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहतोय किंवा दुसऱ्याकडनं काही अपेक्षा करतोय, असं त्यांना वाटत असे. कारण तो मातीचा गडवा वारंवार तुटतो, मातीचं भांडं तुटतं आणि मग पुन्हा-पुन्हा त्याच्यासाठी कुणाकडे तरी भिक्षा मागावी लागते. म्हणून त्यांनी एक जुना टाकुणी तरी टाकून दिले टीनचा डब्बा आपल्याकडे ठेवलेला होता, कारण तो काही तुटत नाही. पंडित बाबा स्वतः कुणालाही वेश देत तर नसतच, पण वेश मी कुणाकडून घेऊ किंवा घेऊ का असं विचारायला जो कुणी येई, त्याला सुद्धा ते अनुमती सहजासहजी देत नसत. ते म्हणत असत, की आम्ही एक वेश घेतला आणि आत्तापर्यंत कसं तरी का होईना ते व्रत आम्ही तडीला नेतोय. पण आता कलियुगाचा प्रभाव सगळीकडे आहे. आता काळ असा आला आहे, की ह्या संन्याशी वेशाची मर्यादा आणि त्याची गरिमा ही राखणं हे अतिशय दुष्कर झालेलं आहे. कुशलसिंहजी यांनी जेव्हा त्यांच्याकडे वेश घेण्याची अनुमती मागितलेली होती, तेव्हा त्यांनी त्यांना नकार दिलेला होता आणि गृहस्थीमध्ये राहूनच तू साधना कर, तुला साधनेमध्ये यश मिळेल असं सांगितलेलं होतं. पण मानसिंहजी यांनी जेव्हा त्यांच्याकडे वेश मागितला किंवा त्याच्याबद्दल अनुमती मागितली, तेव्हा मात्र ती त्यांनी अत्यंत आनंदाने आणि पटकन मान्य केली. ह्याचं कारण असं होतं, की अंतर्ज्ञानाने रामकृष्ण दास बाबाजींना कळलेलं होतं, की मानसिंहजी हे पूर्वजन्मीचे एक योगभ्रष्ट असे महापुरुष आहेत आणि अगदी थोड्या काळातच, थोड्याच दिवसात भजन साधन पूर्ण करून म्हणजे पूर्णता पावून ते निकुंजधामाला निघून जातील. इतकं सगळं इकडं चाललेलं असलं तरी घरामध्ये मात्र त्यांचे आई-वडील किंवा त्यांचे भाऊ, बहिणी, नोकर-चाकर हे आणि त्या गावातले अन्य लोकसुद्धा त्यांना नेहमी पाहायला येत असत. संन्यास घेतल्यानंतर संन्यासी वेशामध्ये त्यांना पाहिल्यानंतर आणि त्यांचं ते अत्यंत वैराग्यपूर्ण राहणं हे बघितल्यावरती त्यांना ते सहनच होत नव्हतं त्या लोकांना आणि त्यांना खूपच वाईट वाटत असे सगळ्या लोकांना. म्हणजे ते त्यांचं वाईट वाटणं आणि त्यांचं प्रेमाचं ते इतकं हे होतं म्हणजे की त्याच्यावरनं त्यांनी कवनं केली होती सरळ. त्यातलं एक पद आपण बघू ते कुमार कर्णसिंह पिपलाज यांनी लिहिलेलं आहे. कोमल गात सदा सुखी रयो मान कुमार, ज्यो धूप बरसात सरदी सहली सारी तू. बिनसवारी कभी पावडे न हल्यो पैदल, फिरयो जंगल झाडे पहाडीन मंझारी तू. कर्ण कहे देख्यो न तो सम त्यागी बडभागी, माया फंद तोडी प्रेमा भक्ती उरभारी तू. जवानी ओ अमीरी पै दीनो नहीं नेक ध्यान, लेकर संन्यास लात वैभव पै मारी तू. अशा प्रकारे कसा अत्यंत लाडाकोडात आणि सुख समृद्धीत वाढलेला हा कोमल असा कुमार
आणि आता तो किती त्यागपूर्ण जीवन जगत आहे ह्याचं हृद्य वर्णन या कवींनी केलेलं आहे. मानसिंहजी यांनी सर्वसंग त्याग करण्यापूर्वी राजसी वेशामधला एक अत्यंत आकर्षक असा त्यांचा फोटो भागवत निवास इथे पंडित रामकृष्णदास बाबाजींची समाधी जिथे आहे, तिथे जे काही अनेक फोटो आहेत त्याच्यामध्ये कृपा सिंधुदास बाबांनी लावून ठेवलेलं आहे. ते चित्र तिथे त्या भागवत निवासमध्ये अजूनही विद्यमान आहे. ते चित्र पाहिल्यावरती कुणीतरी कृपा सिंधुदास बाबांना विचारलं, की तुम्ही मानसिंहजींचं राजसी वेशामधलं हे सुंदर चित्र आश्रमामध्ये का बरं लावून ठेवलंय? हे खरं तर बरोबर वाटत नाही. त्यांचं जे त्यागमय असं बाबाजीच्या स्वरूपातलं चित्र असेल, ते तुम्ही खरं तर इथं लावायला पाहिजे. त्यावेळेला कृपा सिंधुदास बाबाजींनी उत्तर दिलं, की हे त्यांचं चित्र पाहिल्यानंतर ते कोण होते, राजघराण्यातले कसे होते, ह्याचा परिचय मिळतो आणि त्यामुळं कळतं, की त्यांनी त्याग केलाय म्हणजे काय त्याग केलाय, त्यांचा त्याग कोणत्या लेव्हलचा होता. तसं बाबाजींच्या स्वरूपातलं जर त्यांचं चित्र इथं लावलं असतं, तर ते लोकांना फारसं कळलं नसतं. कारण बाबाजी तर खूपसे असतात आणि संसाराचा त्याग त्यांनी केलेलाच असतो आणि बाबाजी स्वरूपातलं त्यांचं चित्र सगळ्यांचं एकसारखंच असतं. पण त्याग तर त्याच माणसाचा सार्थक आहे, जो सर्वसंपन्न आणि सर्व प्रकारचं सुख हे हात जोडून उभं असताना सुद्धा संसाराचा त्याग करतो. त्याचाच त्याग खरा सार्थक असतो. या चित्रावरून आपल्याला हे समजतं, की मानसिंह यांचा त्याग कोणत्या प्रकारचा होता. त्यांनी कोणत्याही सांसारिक अभावामुळं किंवा संसारातील एखाद्या दारुण दुःखामुळे संसाराचा त्याग केलेला नाहीये. विपुल धनसंपत्ती, अत्यंत अनुकूल असे कुटुंबीय, अत्यंत सुंदर अशी पत्नी, मूल हे सगळं असून सुद्धा त्या सर्वाला तृणवत मानून त्यांनी भगवंतासाठी त्याचा त्याग केलेला आहे. त्यामुळे श्री जगदीशदास राठोर यांनी त्यांच्यासाठी 2 पंक्ती ज्या लिहिल्या त्या अतिशय योग्य आहेत. सुतनारी जग विपुल सुख तृणवत त्याग, वस्यौ विपिन दृढ मानसिंह उत्कट धर वैराग्य. अशा प्रकारे त्यांच्या त्यागाचं स्वरूप ह्या राजसी फोटोमधून कळतं. संन्यास वेश घेतल्यानंतर पंडित बाबांनी मानसिंह बाबाजींना संस्कृत आणि बंगला भाषेचा अभ्यास करण्याची आज्ञा केली. गौडीय ग्रंथ आणि भाषामध्ये लिहिलेल्या रसिक कवींच्या अनेक ग्रंथांचं त्यांनी अध्ययन केलं. तसंच श्री गौरांगदास बाबाजी महाराज आणि प्रिया शरण बाबाजी महाराज अशा प्रकारच्या अनेक रसिक संप्रदायाच्या संतांचा त्यांनी संग केला. या संघाने त्यांच्या मनामध्ये मंजिरी भावाचा उदय झाला आणि त्या मंजिरी भावाचं त्यांचं जे काही स्वरूप होतं त्याचं नाव गुरुदेवांनी मदन मंजिरी असं ठेवलं. या आपल्या मंजरी भावाने ते रसोपासनेमध्ये नित्य राहत असत आणि राधा राणीची म्हणजे स्त्रीच्या सखीच्या स्वरूपामध्ये ते सेवा करत असत आपल्या लीला स्मरणामध्ये. आता घरातल्या लोकांशी त्यांनी अजिबात काहीही संबंध ठेवलेला नव्हता. पण त्यांचं मन मातृभक्त होतं. त्यामुळे आईबरोबर संबंध सोडायला त्यांना खूप वेळ लागला. त्यांची आई तर ह्या आपल्या लाडक्या मुलाला पाहण्यासाठी मध्ये-मध्ये वृंदावन येथे येऊन राहत असे. वृंदावन येथे राहायला आल्यानंतर आणि वेश घेतल्यानंतर सुद्धा आईच्या आग्रहावरून त्यांना 1-2 वेळा आपला लोरडी ह्या गावामध्ये जावं लागलं. पण जेव्हा कधी ते लोरडी ह्या गावी जात, तेव्हा ते घरी राहत नसत.
तर तिथून एखाद्या बगीच्यामध्ये ते राहत असत, दूर असलेल्या. आणि केवळ भिक्षेसाठी आईच्याकडे जात असत. संध्याकाळी घरासमोरच्या एका मंदिरामध्ये ते सत्संग आणि कीर्तन करत असत. पण एकंदरीत त्यांच्या पुढच्या आयुष्यात सुद्धा या घरातल्या लोकांचा त्यांच्याबद्दलचा मोह काही गेला नाही. आणि त्यामुळे त्या घरातल्या लोकांच्याकडून यांच्या साधनेमुळे मध्ये खूप वेळा व्यत्यय आला. पण ते जितक्या वेळा आले, तितक्या वेळा सुद्धा हे कधीही त्यांच्या मोहामध्ये सापडले नाहीत. तर त्यासंबंधीची जी हकीकत आहे, ती आपण पुढील भागात ऐकूया. हरी